मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओची जर पी-डी-एफ पाहिजे असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक आपला WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्याची लिंक टाकलेली आहे मित्रांनो. त्या लिंकवर क्लिक करून मित्रांनो, तुम्ही हा जो काही WhatsApp ग्रुप आहे, हा नक्की जॉइन करा. त्या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओची पी-डी-एफ, चालू घडामोडी, तसेच हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट, महत्त्वाचे कागदपत्रे, तसेच फॉर्म कधी भरायचा, काय ही सगळी माहिती मित्रांनो आपण त्या ठिकाणी टाकणार आहे. त्यामुळे तो ग्रुप नक्की जॉइन करा. ग्रुप कसा जॉइन करायचा? जे काही आपलं व्हिडिओचं टायटल दिसतंय, त्या टायटलवर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तो ग्रुप जॉइन करायचा आहे. जेणेकरून मित्रांनो तुम्हाला सगळ्या पी-डी-एफ आणि महत्त्वाची माहिती मिळून जाईल. त्यामुळं हे काम तुम्ही नक्की पहिल्यांदा करा. जेणेकरून तुम्हाला सगळी युजफुल माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल. चला आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागतो? कोणता ग्रह असा आहे? चला द्या उत्तर. आपल्याला 3 सेकंद मिळतील. मित्रांनो, ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल, त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की टाईप करा. कमेंट केल्याने मित्रांनो आपला हा प्रश्न आहे, हा डायरेक्ट फिक्स होतो बघा. म्हणजे आपण कधी विसरत नाही. बघा, कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागतो? तो ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो. लक्षात ठेवा, शुक्र कोणता ग्रह आहे मित्रांनो? शुक्र ग्रह आहे. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती महिला भारतातील कोणत्याही राज्यामध्ये प्रथम मुख्यमंत्री म्हणून निवडून आली होती? तर लक्षात ठेवा मित्रांनो, सुचेता कृपलानी याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताच्या राष्ट्रपतीची निवड कोण करतात? भारताच्या राष्ट्रपतीची निवड कोण करत असतं? तर बघा, संसदेच्या दोन्ही गृहातील राज्याच्या विधानसभेमधील निवडून आलेले सदस्य, ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे. तर भारताच्या राष्ट्रपतीची निवड कोण करतं? तर संसदेच्या दोन्ही गृहातील आणि राज्याच्या विधानसभेतील निवडून आलेले सदस्य करत असतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आहे. मुंबई हे बेट इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स, बघा, मुंबईचं बेट इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स, याची पुढची लाईन आपल्याला पूर्ण करायची आहे. चला द्या उत्तर. आपल्याला 3 सेकंद मिळतील. कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर टाईप करा. आणि शेवटी बघा, 30 पैकी किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर बघा, याला त्याच्या विवाह प्रसंगी पोर्तुगीजांनी काय केलं होतं बघा? आंदण दिलं होतं. लक्षात ठेवायचं आंदण. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, इसवी सन 1757 ची प्लासीची लढाई, 1760 ची वादिवानची लढाई आणि 1764 ची बक्सरची लढाई, या तिन्ही लढाया इंग्रजांनी जिंकल्या. त्यावेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता? चला, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. त्यावेळेस बंगालचा गव्हर्नर कोण होता? द्या उत्तर. सांगा पटकन उत्तर. तर कोण होता मित्रांनो? रॉबर्ट क्लाईव्ह होता. ऑप्शन क्रमांक 2 रॉबर्ट क्लाईव्ह हे आपल्या या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा हा ग्रंथ कोणत्या अहमदनगरमधील कोणत्या तुरुंगात लिहिला? अहमदनगर आताचं काय पहा, अहिल्यानगर. सांगा पटकन, कोणत्या तुरुंगात लिहिला? सांगा पटकन, उत्तर द्यायचं आपल्याला. अ, बघा, कोणता ग्रंथ लिहिला असा प्रश्न आहे. कोणत्या तुरुंगात? हा अहिल्यानगरमधलाच तुरुंग आहे, भुईकोट किल्ला. तर बघा, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला पहा. ऑप्शन क्रमांक 3 डिस्कव्हरी ऑफ इंडिया. लक्षात आलं? पिकलेले टोमॅटो त्यांच्यातील कोणत्या घटकामुळे लाल दिसतात? सांगा. जे काही पिकलेले टमाटे आहेत बघा, त्यातील कोणत्या घटकामुळे ते आपल्याला लाल दिसतात? तर ऑप्शन क्रमांक 2 लायकोपिन. लक्षात ठेवा मित्रांनो, लायकोपिन मित्रांनो याचं काय पहा, योग्य उत्तर आहे पहा, लायकोपिन. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बेडूक हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे? सांगा. बेडूक हा टिंबटिंब या वर्गातील प्राणी आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बेडूक हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे? तर उभयचर. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 उभयचर. प्रश्न क्रमांक 9 आहे मित्रांनो, जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? काय प्रश्न आहे? जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 10 जानेवारी. ऑप्शन क्रमांक 2 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. एटीएमचं पूर्ण रूप काय आहे पहा? एटीएमचं पूर्ण रूप काय आहे? चला द्या उत्तर. आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर पहा, ऑटोमेटेड टेलर मशीन, यालाच काय म्हणतात? एटीएम. पालघर जिल्ह्यामधील चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे? पालघर जिल्ह्यातील चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध असं ठिकाण कोणतं? एकदम सोपा प्रश्न आहे. द्या उत्तर. बरोबर आहे सर्वांचं, घोलवड. मला जर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल, तर तुम्ही
हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो ₹249 या पी-डी-एफ असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. पी-डी-एफ घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ या ठिकाणी असणार आहेत. ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पी-डी-एफवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे पी-डी-एफ मिळून जातील. ऑप्शन क्रमांक 2 घोलवड. तेलंगणा या नवनिर्मित राज्याची राजधानी कोणती आहे? तेलंगणा. तर कोणती मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद. समजलं? गौतम बुद्धाचं जन्मस्थान असलेलं बघा, गौतम बुद्ध यांचं जन्मस्थान असलेलं लुंबिनी हे कोणत्या देशामध्ये आहे? चला IMP प्रश्न आहे. लुंबिनी हे कोणत्या देशामध्ये आहे? द्या उत्तर. बरोबर आहे मित्रांनो. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नेपाळ. नेपाळ याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कोणती आहे? आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कोणती आहे? द्या उत्तर. आपल्याला 3 सेकंद मिळतील. बरोबर आहे मित्रांनो. या ठिकाणी शब्द आहे बिकानेर. कोणती पहा? बिकानेर मित्रांनो ही आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो. भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक कोणास मानलं जातं? काय प्रश्न आहे? भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक कोणाला मानलं जातं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पटकन उत्तर द्यायचं आपल्याला. 2 सेकंद मिळतील. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. खूप महत्त्वाचा प्रश्न. यांना मिसाईल मॅन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं आहे पहा. ज्वालामुखीचं वितरण प्रामुख्याने कोणत्या महासागराच्या किनारी भागात आढळतं? काय प्रश्न आहे पहा. ज्वालामुखीचं वितरण. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. द्या उत्तर. उत्तर देण्यासाठी आपल्याला 3 सेकंद मिळतील. बरोबर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 पॅसिफिक. लक्षात ठेवा मित्रांनो. ज्वालामुखीचं जे काही या ठिकाणी वितरण आहे हे आपल्याला पॅसिफिकमध्ये पाहायला मिळतं. चला प्रश्न क्रमांक 17 आहे पहा. भारतातील चिपको आंदोलन चळवळ याचं मुख्य वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणतं आहे? तर बघा झाडांना आलिंगन देऊन झाडे वाचवण्यासाठी जी काही चळवळ आहे मित्रांनो त्याला काय म्हणतात? चिपको आंदोलन असं म्हणतात पहा. समजलं? 18 नंबरचा प्रश्न आहे पहा. आझाद हिंद सेनेचं कोणतं ब्रीदवाक्य होतं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. चला 3 सेकंद मिळतील. आझाद हिंद सेनेचं ब्रीदवाक्य कोणतं होतं? विश्वास, एकता, बलिदान. लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 3 विश्वास, एकता, बलिदान. नेक्स्ट आहे पहा. चतुर्थ व्यवसाय करणारे खालील पर्यायापैकी कोण आहेत? चतुर्थ व्यवसाय करणारे. चला द्या उत्तर. आपल्याला 3 सेकंद मिळतील. कोण आहेत पहा. ऑप्शन क्रमांक 1 संशोधक. युनेस्कोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? चला सांगा उत्तर मित्रांनो. युनेस्कोचं मुख्यालय बघा जे काही महत्त्वाचे मुख्यालय असतील सर्व काही मित्रांनो तुम्हाला ग्रुपवरती मिळणार आहे. त्याची PDF डाउनलोड करण्यासाठी जो काही आपला WhatsApp ग्रुप आहे तो नक्की जॉईन करा. तर युनेस्कोचं मुख्यालय
कोणत्या ठिकाणी? तर मित्रांनो पॅरिसमध्ये मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे पहा. पानिपतचं तिसरं युद्ध कोणत्या वर्षी झालं? काय प्रश्न आहे? पानिपतचं तिसरं युद्ध. चला द्या उत्तर. एकदम सोपा प्रश्न आहे. आपल्याला 3 सेकंद मिळतील. पानिपतचं जे काही तिसरं युद्ध आहे मित्रांनो ते कधी झालं? बरोबर आहे सर्वांचा ऑप्शन क्रमांक 2 1761. बघा पानिपतचे तिन्ही लढाया कधी झाल्या होत्या नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. ज्यांना सर्व माहिती त्यांना त्याच्यामुळे दुसऱ्यांनी सुद्धा पाठवून जाईल. चला पुढचा प्रश्न आहे बघा नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? चला सांगा. नागझिरा अभयारण्य खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. स्टार मारून ठेवा. व्हेरी गुड. सर्वांचं बरोबर आहे मित्रांनो. तर गोंदियामध्ये मित्रांनो नागझिरा अभयारण्य आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? गोंदिया. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पाणी ज्या तापमानाला उकळतं त्याला काय म्हटलं जातं? पाणी ज्या तापमानाला उकळतं त्याला काय म्हटलं जातं? चला द्या उत्तर. उत्तर सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर मित्रांनो त्याला काय म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक 2 उत्कलन बिंदू. बघा पाणी ज्या तापमानाला उकळलं जातं त्याला काय म्हणतात? उत्कलन बिंदू. चला 24 नंबरचा प्रश्न आहे भारतामध्ये कोणत्या वर्षी पहिली जनगणना पार पडली? अतिशय IMP प्रश्न आहे पहा स्टार मारून ठेवा. भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी पार पडली होती? तर मित्रांनो 1871-72 मध्ये मित्रांनो या ठिकाणी भारतातील पहिली जनगणना या ठिकाणी पार पडली होती. बरोबर पार पडली होती. चला पुढचा प्रश्न मित्रांनो ब्रॉन्झ हे कशाचं संमिश्र आहे? मित्रांनो तुमचे 30 पैकी किती प्रश्न बरोबर आले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. ब्रॉन्झ हे कशाचं संमिश्र आहे? चला द्या उत्तर. व्हेरी गुड. बघा तांबे आणि कथील मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 तांबे आणि कथीलचं काय मित्रांनो संमिश्र आहे पहा. यांचं दोन्हींचं मिळून तांबं आणि कथीलचं मिळून ब्रॉन्झ तयार होतं पहा. कांगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो? कांगारू. तर कांगारू मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलियामध्ये पाहायला मिळतो. कुठे? ऑस्ट्रेलिया. जगामधील सर्वात लांब नदी कोणती आहे? जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 नाईल नदी पहा. खालीलपैकी कोणता देश हा काळ्या समुद्राची सीमा जोडत नाही? तर मित्रांनो बेलारूस मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल बेलारूस. जगातील सर्वात मोठ्या नदीचं नाव काय आहे? तर आत्ताच पाहिलं मित्रांनो जगातील. तर मित्रांनो जगातील सर्वात मोठी नदीचं नाव आहे पहा ॲमेझॉन. आपल्याला विचारलं सर्वात लांब नदी कोणती? तर नाईल नदी आणि सर्वात मोठी नदी कोणती? ॲमेझॉन. यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही पहा. भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशाची संख्या किती आहे? सांगा. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 7. पर्यंत आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, Google पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, Google पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.